आजचा जो विषय आहे तो विषयही अत्यंत म्हणजे मजेशीर आहे. अध्यात्माचं विश्व आणि राष्ट्र, त्याच्यात आपण देव ही जी संकल्पना आहे तिथून तो त्या अध्यात्माकडे जातो. सगळा जो गोंधळ आहे तो देव म्हणजे नेमकं काही जी संकल्पना, माझ्या दृष्टिकोनातून देव याचा अर्थ असा आहे जो ठाऊक नाही तो. म्हणजे घटना दिसते आहे, जाणीव होते, गोचर आहे घटना, ऐंद्रिय आहे घटना, अतिंद्रिय नाही, पण करता ठाऊक नाही. ही जी भूमिका आहे तिथे तो शब्द जन्माला येतो. जो ठाऊक आहे तो देव की वेद, तर ठाऊक आहे तो वेद, आणि जो ठाऊक नाही तो देव. अक्षर उलटी सुलटी करायची, काना मात्र जोडाक्षर तशीच ठेवायची. हे माझं शास्त्र. म्हणजे याला काही मी असं म्हणू शकतो की शास्त्रात असं म्हटलंय असं म्हणून माझी विद्वत्ता प्रगट करू शकतो, पण ते खोटं असेल. हे मला सूत्रगान शब्दांशी खेळण्याचा अगदी सामान्य भाषेत धंदा आहे. व्यवसाय म्हटलं की लगेच. आणि त्यामुळे जो ठाऊक आहे तो विद हा जो मूळ धातू आहे त्याचं नाऊन आहे वेद. द थिंग विच इज नोन. टू नो द थिंग विच इज नोन इज वेद. पण घडलेली घटना तर दिसते आणि कोणी काही कळत नाही. त्या ठिकाणी येऊन आमचं मनुष्याचं मन आणि बुद्धी येऊन थांबते आणि तिथे तो जन्माला येतो, तो देव. ठाऊक नाही पण कोणीतरी आहे. ही देवाची संकल्पना जी आहे ती मानवी शरीराच्या आकलनाच्या या सगळ्याच्या पलीकडे जाऊन थांबते. ती इमारत कोसळली, 3 महिन्याचं मूल वाचलं, पण ती इमारत पडत असताना ते कसं खाली आलं, काय झालं असेल, हे आपल्या आकलना पलीकडे झालं की ते देवाने वाचवलं. या वाक्यावरती जाऊन आपण शांत होतो. आणि ही एकदा तुम्ही मानसिक दृष्ट्या मान्यता दिली त्या परमेश्वराला की तुमचं जीवन सुसह्य होतं. तुमच्या डोक्याला त्रास नाही. तुम्ही एकदा त्याच्यावरती सोपवून दिलं की तो अज्ञात असला तरी, आणि त्या अज्ञातावरती सोपवण्याची जी क्रिया आहे तिथे हा देव, धर्म, अध्यात्म ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू जन्माला येतात. आणि त्यामुळे देव आणि धर्म आणि अध्यात्म, अध्यात्म म्हणजे नेमकं काय तर आत्म्यासंबंधी. आधी म्हणजे पहिली जो 2 अक्षर आधी, ती म्हणजे अबाउट, रिलेटेड टू, संबंधी. कशा संबंधात आहे तर ते आत्म्यासंबंध. हा आत्मा कोण, तो कोणाला सापडलाय, तो दिसत नाही. नैनन चिंतंती शशानी नैनंदती पावका नचक्लेदयंत्या पूर्ण शोषयती मारुता. तो आम्हाला माहिती नाही, पण आम्ही आत्मा आहे असं गृहीत धरलेलं आहे. ते जे चैतन्य आहे ज्या तुमच्या माझ्या सगळीकडेच आहे, जसं या माईकमध्ये आहे इलेक्ट्रिसिटी, ती या दिव्यामध्ये पण आहे, ती तिकडेही आहे, तिकडेही आहे, एअर कंडिशनमध्ये पण आहे. याचा अर्थ असा आहे की आपण सगळेच जे जिवंत आहोत, ही जी संकल्पना आहे ती चैतन्याची भूमिका आहे. तिथे आत्म्याचा मुद्दा आला की आत्मा मग परमात्मा. श्रीकृष्णाने त्याचं सगळं वर्णन केलं की मीच सगळीकडे असं तो सांगतो. मी म्हणजे कोण? कृष्ण. कृष्ण म्हणजे कोण? तो परमात्मा. तुम्हाला ठाऊक आहे का परमात्मा? ठाऊक नाही का? तो तर देव आहे. आणि म्हणून अध्यात्माचा विचार करत असताना आपण सीमाबद्ध विचार करत नाही. आपण कुठच्याही शहराची, घराची, राष्ट्राची अशी काही सीमा घेऊन आम्ही अध्यात्माचा विचार आम्ही करत नाही. आणि म्हणून अध्यात्म या शब्दाबरोबर जातो तो शब्द आहे तो मानव. सगळ्याच जगात असलेले माणसं, ह्युमन स्पेशीज, मानव. पण राष्ट्र म्हटलं की नागरिकाला. ही अध्यात्माची भूमिका आत्ता आपण समजून घेतली की मी जे पुढे मांडणार आहे, मी घड्याळ लावलेलं आहे, स्टॉपवॉच. किती मिनटं, 1 तासानंतर मी अंदाज घेणार कधी थांबायचं ते. तुमच्या हालचालींवरती ठरेल. तर हे जे अध्यात्म आहे, ज्या अध्यात्माच्या अतिरेकी सज्जनतेमुळे 1947 to AK-47 असा राष्ट्राचा प्रवास झाला.
आता अगदी पैलगामपर्यंत प्रवास झाला. त्याचं मूळ कारण हाच मुद्दा आहे. त्यामुळे अध्यात्माची आधी भूमिका निश्चित समजून घ्यावी लागेल आम्हाला. ज्ञानेश्वर माऊलींनी अवघे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. पसायदानामध्ये त्यांनी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे असं म्हटलं. युनिव्हर्सल गॉडची संकल्पना माऊलींनी मांडली पहिल्यांदा. महोपनिषद मध्येच ही संकल्पना आधी मांडली गेलेली आहे की अयम निजम परो वेत्ती गणानाम लघुचेत सांग. हा माझा माणूस आहे आणि हा माझा माणूस नाही, हे एकदा निश्चित झालं तर तो कोण लघुचेतसा म्हणजे काय, खतरूड अलीकडच्या भाषेत, आत्मकेंद्री, कोत्या मनाचा, की हा माझा आणि तो माझा नाही असं जो म्हणतो तो. आणि उदारचरिताणाम तो वसुदैव कुटुंबकम असा तो महोपनिषद मधला श्लोक आहे. सगळी पृथ्वीच आहे. आणि विवेकानंदांनी शिकागोमध्येच तो मुद्दा अमेरिकेला समोर मांडला. आणि अमेरिकन माणसाला सवयच नव्हती, कारण लेडीज अँड जेंटलमन आले सगळे. तिथे सडनली कोणीतरी सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका म्हटल्यामुळे ते त्यांच्या डोक्यावरच गेलं की अरे असं कसं होऊ शकतं. वसुदैव कुटुंबकचं आहे ते संबोधन विवेकानंदांनी केलेलं. आध्यात्मिक विचार 5000 वर्ष जुनी संस्कृती आहे. सगळा अनुभव घेतल्यानंतर उरलेलं जे आहे अनुभवाचं जे संपृक्त सार मानवी मनामध्ये आलेलं आहे ती भारतीय संस्कृती आहे. म्हणून ती सनातन आहे. आणि हे नीट समजून घ्यावं लागेल. आम्हालाच आता समजून घ्यावं लागेल, कारण आम्ही विविध पद्धतीच्या अध्यात्मामध्ये अडकलेली मंडळी आहोत. ती गुंतागुंत झालेली आहे सगळी. आणि ती गुंतागुंत झाली म्हणून निश्चित कळत नाही काय व्हायला हवं आहे ते. कुठे काय करायचं, कुठे कसं आचरण करायचं, काय वागावं कळत नाही. आणि म्हणून अफगाणिस्तान पर्यंत आक्रमण नाही, प्रतिकार करत गेलेली ही हिंदू सनातन संस्कृती आता आक्रसत आत्ताचा जो भारत आहे तेवढी आली. त्यात पुन्हा एखाद्या मुलीचे दोन्ही पोनीटेल काढून घ्यावे, तसं एक पोनीटेल पाकिस्तानी काढून घेतलेलं, एक पोनीटेल चायनाने काढलं. भारताचा नकाशा बघितलं त्याच हे का आक्रसत जाते सगळं. अध्यात्म सुद्धा अशा पद्धतीनं जर आम्ही अंमलात आणलं तर अध्यात्माची जी मूळ कल्पना आहे आत्म्यासंबंधी, आत्मा म्हटलं की तो एकच आहे, मग सगळेच सारखे आहेत. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा हनुमंताला विचारलं तोच मुद्दा होता की तुझ्या माझ्यात काय फरक आहे. तेव्हा हनुमंत म्हणाला कुठच्या स्तरावर. हनुमंताचं हे जे उत्तर आहे ना ते आता आम्हाला विचारात घ्यावं लागणार आहे की कुठच्या स्तरावरती. तर रामाने विचारलं म्हणजे काय. ते श्रीरामाच्या प्रश्नाचं उत्तर देताना हनुमंत म्हणाल जर नोकरी असा जर विषय घेतला तर तुम्ही मालक आणि मी नोकर. भक्ती असा जर विषय घेतला तर तुम्ही परमेश्वर आणि मी भक्त. आणि आध्यात्मिक विचार केला आत्म्यासंदर्भात तर तुमच्या माझ्यात फरक नाही. अतिशय ज्ञानी उत्तर आहे, पण ते वेगवेगळ्या स्तरावरती अंमलात आणलेलं अध्यात्म आहे. आणि हे अध्यात्म जेव्हा अशा पद्धतीनं महाभारतामध्ये मी दिलेला शब्द पाळणार या भूमिकेत भीष्म अडकले. गीतेमध्ये अकर्म विकर्म याचं अतिशय सुंदर विवेचन केलंय. तुम्ही नंतर घरी जाऊन वाचा, मी आता काही सांगत नाही. आणि मी गीतेवरच्या संदर्भात सारखे अज्ञमन देत असतो, नाव संजय असल्यामुळे. संजय उगाच तुम्हाला पटलं तर, नाहीतर संजय उगाच. आमच्या आजचं अध्यात्म विचार सापेक्ष न राहता व्यक्तिसापेक्ष झालं. आणि मग त्या व्यक्तिसापेक्ष अध्यात्माने आपापले वेगवेगळे गट तयार करून घेतले. आणि तिथे अध्यात्माची हार आहे. आणि म्हणून माणूस आध्यात्मिक आहे का. आजच सकाळमधली बातमी आहे की आजपासून आळंदीमध्ये अध्यात्माची मेजवानी. पण म्हणजे काय अध्यात्माची मेजवानी. भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणत सगळ्या जगाचाच विचार करण्याची प्रक्रिया तिथे सुरू झाली. माऊलींना इथे सगळ्यात इतका सूक्ष्म विचार हा स्थूलात इतका पसरला गेला की मग ज्ञानेश्वर माऊलींनाही
असं लक्षात आलं नंतर की हे मी म्हणतोय खरा आता विश्वास न केलेले, पण ते माणसं तसं करतील काय असं भय आहे मनात. म्हणून त्यांनी समाधी घेतली. आणि म्हणून वारकरी संप्रदाय घ्या, आमच्या सगळ्याच आध्यात्मिक विविध हे घ्या, संघटनं घ्या, संघटनच म्हणायचं प्रत्येकजण वेगवेगळा असल्यामुळे. अध्यात्माची प्रत्यक्ष कृती काय? सज्जनतेचा अतिरेक म्हणजे विकृती, सत्कृती. नेमकं काय? द्रौपदीचं वस्त्रण सुरू असताना भीष्मांचं काहीही न करणं हा त्यांनी शब्द पाळायचा असं समजा सांगितलेलं असेल नियमाप्रमाणे, तर ते आध्यात्मिक नाहीये. कृष्ण त्या महाभारतातच कृष्ण अर्जुनाला सांगतो की तू जे म्हणतोयस की मी नाही लढत, तर ते चांगलं नव्हे असं कृष्णाचं सांगणं आहे. आणि कृष्णाने असं सांगितलेल्या भगवद्गीतेचा शेवट जिथे युद्धामध्ये आहे त्या भगवद्गीतेचीच निवड माऊलीने केली की नाही निरूपणासाठी? का नाही भागवतातला हंसगीता घेतली? ही गीता का एकादश स्कंदा भागवतातला का नाही निवडला ज्ञानेश्वर माऊलीने? पंचात्मकेषु भूतेषु समानेषु च वस्तुतः को भवानिति यः प्रश्नो वाचारंभो ह्यनर्थका. एकदा पंचमहाभूतांच्या माध्यमातून मी निर्माण होतो असं निश्चित झाल्यानंतर मी कोण आहे हा प्रश्न निरर्थक आणि केवळ वाणीचा व्यवहार ठरतो असं हंसरूपाने येऊन श्रीकृष्णाने ब्रह्मदेवाला सांगितलं. जेव्हा ब्रह्मदेवाने विचारलं की तू नेमका कोण आहेस, त्याला हंसगीता म्हणतात. विज्ञानच आहे ते सांगितलेलं. पण अध्यात्म एका वेळेला संपूर्ण विश्वाला व्यापत असेल आणि आम्ही जगतो ते राष्ट्रात जगतो. आम्ही विश्वात जगत नाही, राष्ट्र विश्वात आहे, पण आम्ही राष्ट्रात आहोत ही भूमिका लक्षात घ्यावी लागेल. शस्त्र आणि शास्त्र याचा विचार करावा लागेल. शस्त्रेण रक्षिते राष्ट्र शास्त्र चिंता प्रवर्तते. किती झालं ते? एका विशिष्ट मर्यादे पलीकडे गेल्यानंतर श्रीरामाने तेच केलं ना. आम्ही श्रीराम विसरलो. जा झणी जा रावणा असं सांग अंगदा, शेवटचा करी विचार फिरू नये करा. अध्यात्मामध्ये रामाला महत्व आहे, श्रीरामाला महत्व आहे, पण श्रीरामाचं प्रत्यक्ष कर्म जे आहे ते कर्म कुठे आमच्या लक्षात आहे? श्रीकृष्णाला योग वित्तम म्हटलेलं आहे, पण कृष्णाचं जे कर्म आहे ते कुठे आमच्या लक्षात आलं? आणि म्हणून आज जी स्थिती आहे अध्यात्माचा विचार करताना त्या अध्यात्मातल्या काही वाक्यांचा उपयोग करून घेऊन राष्ट्राला हानिकारक पद्धतीनं जर विषय मांडले जात असतील तर ते आध्यात्मिक व्यक्तींनी थांबायला हवेत. ते आमच्या देशात घडत नाही. माझ्या आध्यात्मिक प्रक्रियेला बाधा येते म्हणून विश्वामित्राने रामाला आणि लक्ष्मणाला बरोबर घेतलं. सांदीपनाने श्रीकृष्णाला तयार करण्याचं कारण काय? कंसाचा अतिरेक आहे. चाणक्याने चंद्रगुप्ताला तयार करण्याचं काय कारण आहे? नंद घराण्याचा अतिरेक आहे. आणि शेवटी राजाच महत्वाचा आणि शक्ती महत्वाची हे अध्यात्म सांगतं. पण आम्ही आमच्या सोयीनं घेतलं अध्यात्म म्हणून अडचण आहे. आम्ही कुठे काय वापरतो हे कळत नाही. अहिंसेचं गांधींचं जे अध्यात्म आहे ते अध्यात्म वैश्विक आहे, पण त्याचा विनियोग राष्ट्रीय स्तरावरती होऊ शकत नाही. कारण जोपर्यंत बाकीची सगळी राष्ट्र म्हणून जगत आहेत ती विश्व म्हणून जगत नसतील तर ह्या एकाच अहिंसेच्या वैश्विक कल्पनेला राष्ट्रीय स्तरावरती अंमलात येऊ शकत नाही ते किती झालं तरी. आणि इतर राष्ट्र तसं बघतही नाहीत. मी स्वतः डॉक्टर विश्वनाथ कराड आणि आम्ही मेसेंजर ऑफ पीस म्हणून भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींचे पुतळे पॅरिसच्या युनेस्कोच्या प्रांगणामध्ये त्यांनी इन्स्टॉल करावेत, स्थापन करावेत. आणि MIT त्याचा सगळा खर्च करेल, मेंटेनन्सचा. MITच पुतळे आणून देईल, तिथे माणूस ठेवून त्याचं देखभाल केली जाईल. पण मी स्वतः बरोबर आहे जेव्हा ते युनेस्कोचे अधिकारी म्हणाले की वी डोंट ट्रीट गांधी ॲज अ पीस मेसेंजर ऑफ पीस, असं त्यांचं इंग्रजी वाक्य मी सुद्धा ऐकलेलं आहे. ही इज अ स्टेट्समॅन असं ते युनेस्कोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
तेव्हा लक्षात आलं की नोबेल का नाही शांतीचं गांधींना, याचं कारण युनेस्को तसं बघतच नाही त्यांच्याकडे. राष्ट्र आपण राष्ट्र म्हणून कसं बघतो आणि बाकीचं विश्व राष्ट्र म्हणून कसं बघतो, या दोघांच्या दृष्टी प्रणालीमध्येच फरक आहे अख्खा. आणि म्हणून आज अध्यात्माचा विचार केला तर ही जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे की काय करावं. आपण मरावं की मारावं. समर्थ रामदासांनी सांगितलं, धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यांचं मारावे, मारता मारता घ्यावे राज्य आपले. पण विनाकारण आक्रमण नाही. कुठेही आपण कोणावरती आक्रमण केलं नाही, कोणाचेही धर्मग्रंथ जाळलेले नाहीत, कोणाची धर्मस्थळं आम्ही पाडलेली नाहीत. पण जो जिता वही सिकंदर. दिल्लीला बाबरचा रोड आहे पण राणा प्रतापचा रोड नाही. याचं कारण असं आहे की बाबर जिंकला, शेवटी शक्तीच जिंकते. अजित डोवाल बरोबर म्हणाले, इतिहासाच्या न्यायालयामध्ये कुठच्याही काळातला विचार घ्या तुमच्या, असं लक्षात येईल तिथे तुमच्या विचारांना अध्यात्माची जोड दिलीत आणि तुमच्या अपेक्षित कर्माला जर शब्दांची मांडणी करत बसलात तर तुमचा पराजय अटळ आहे. तिथे कोण येतं तर जो शक्तिशाली आहे तोच येतो. मग तो सज्जन आहे की दुर्जन आहे हा नंतरचा मुद्दा, पण शेवटी शक्तीच जिंकते आणि ती दाखवावी लागेल. आहे शक्ती तर दाखवावी लागेल. अध्यात्म तेही सांगतात की शक्ती दाखवा, मग अर्थ बदला. नाठाळाचे माझे हाणू खाटी असं जगद्गुरू म्हणत असे ना, तर प्रवचन काय सांगतात, जगद्गुरू म्हणतात नाठाळ म्हणजे कोण, तर काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे नाठाळ. त्यांच्या डोक्यात कोणती काठी घालायची, ती विवेकाची काठी घालायची. फायदा नाही ना. समोरनं जो सागाची काठी घेऊनच आला तर तुम्ही हा अर्थ सांगून जो सद्गुण ज्या देहामध्ये अस्तित्वात आहे त्या देहाच्या अस्तित्वाचं काय करायचं. सद्गुण अस्तित्वात भले आहे माझ्या शरीरामध्ये, पण माझ्या देहाच्याच अस्तित्वाचा जर प्रश्न निर्माण झाला त्या क्षणाला निसर्गाचा नियम लागू होतो आणि तो निसर्गाचा नियम आहे तो. म्हणून सावरकर म्हणाले की विनाकारण आक्रमण करणं ही हिंसा आहे, पण तसं आक्रमण झालं तर प्रतिकार करणं उत्तम पद्धतीनं ती अहिंसाच. मी तो तिला अदर्जाची हिंसा म्हणतो. हे अध्यात्म नेहमी सज्जनतेकडे जातं. सज्जन आहे पण सज्ज नाही, म्हणून याच्यावरती चिंतन करायला पाहिजे. आता विषय घेण्याचं कारण असं की आत्ताची स्थिती अक्षरधाममध्ये असलेली स्थिती तीच होती. दिल्लीच्या अक्षरधामला हल्ला झाला त्याला आमचे कमांडो येईपर्यंत त्या भगव्या कफनीच्या एकाही माणसाच्या त्या कफनीमध्ये रिव्हॉल्वर नव्हतं किंवा काहीच नव्हतं. तर आम्ही सज्जन. असं होत नाही. तुम्ही ज्या परमेश्वरांचा पाया धरून अध्यात्म मांडत आहात, नुसते परशुराम राम आणि श्रीकृष्ण एवढे तीन जरी घेतले तरी तुमच्या लक्षात यायला पाहिजे काय आहे ते. अवॉइड नाही करतायत. कृष्ण अर्जुनाला तेच सांगतो की तू माझं ऐकलं नाहीस तर परिस्थिती तुला तेच करायला लावेल. हे परिस्थिती तुला तेच करायला लावेल, ही जी भूमिका आहे. म्हणून आत्ता जे अध्यात्म सांगितलं जाते, ध्यान लावणे किंवा ध्यान असणे. मी आध्यात्मिक आहे, मी सकाळी ध्यान लावून बसतो का, मी आध्यात्मिक आहे, ध्यान लावून बसतो. पत्नी स्नानाला गेलेली आहे, मुलं शाळा कॉलेजेसमध्ये गेलेली आहे, आम्ही दोघंच घरात आहोत. आणि इस्त्रीवाला कपडे घेऊन आला. तुम्ही ध्यान सोडत नाही. इस्त्रीवाला आला मग जशी काही कुंडलिनी जागृत झाली आणि नंतर मग बोंबाबोंब करायची, इस्त्रीचे कपडे आले नाहीत म्हणून. बायको म्हणाली, हो मला सांगता येईना तुम्हाला, तो बेल वाजवत होता, तू गेला कपडे घेऊन परत. पुन्हा सत्य आहे. अध्यात्माची व्याख्या ज्या पद्धतीनं सांगितली गेली, मी अनेक जणांबरोबर याच्यावरती वाद घातले. काही ठिकाणी मी आगाऊ ठरलो, काही ठिकाणी मी उद्धट ठरलो. पण मला विचार असं वाटत राहिलं की तुम्ही का नाही बोलत.
अध्यात्म निष्क्रियतेकडे जात असेल ना, तर ते कोणी सांगायचं? जे प्रवचन करतात ना त्यांनी सांगायचं. ज्यांच्या आध्यात्मिक भल्या मोठ्या 5 स्टार संस्था आहेत ना, त्यांनी ते सांगायला हवं. एक दाखवा. आत्ता 22 तारखेला हल्ला झाला, आत्ता आज तारीख आहे मे महिन्याची 3 तारीख आहे. ह्या आपल्या आध्यात्मिक हा योग तो योग, हे स्वाध्याय, आणखी काय, हे शिल्पकार प्रतिष्ठान, कोण बोललं? कोणी पत्रकार परिषद घेऊन जाहीर निषेध केला आध्यात्मिक माणसाने या गोष्टींचा, की असं धर्म विचारून गोळ्या घालणं हे चांगलं नाही, असं कोणत्या आध्यात्मिक व्यक्तीनं आज सांगितलं जाहीरपणे? नाही कोणी विचारत आहे. कोणी विचारत नाही. इथेच ती गडबड आहे. इथेच आमचा अध्यात्माचा मूळ अर्थ कळला नाही असं माझं म्हणणं आहे. कारण तुम्ही यू कॅनॉट टेक इट फॉर ग्रांटेड. सारं विश्व आध्यात्मिक असा विषय घेतल्यानंतर दोन्ही हाताने टाळी वाजणारी अध्यात्माची, नुसती आपण वाजून चालणार नाही. पाकिस्ताननी पण टाळीचा हात पुढे करायला पाहिजे. या इलाही इल्लल्लाह म्हणत असताना त्या पैगंबराची जी, परमेश्वराची त्यांच्या जी भूमिका आहे, ती भूमिका आमच्या अध्यात्माबरोबर कुठेतरी टॅली तर व्हावी लागेल, मॅच व्हावी लागेल. तसं घडत नाही ना. कोणी घ्या त्यासाठी. याचं कारण एकच आहे की संस्थापक नसलेली सनातन संस्कृती, खरं पाहायला गेलं तर मानवी जी स्पेशीज आहेत, त्या मानवाची शेवटची आवृत्ती म्हणजे तुम्ही आम्ही भारतीय. अभिभक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, अभिभक्ती स्वातंत्र्य. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बाप. डेमोक्रेसी इन गव्हर्नन्स नाही, डेमोक्रेसी इन फेथ. असं अध्यात्म आहे आमचं. सुंदर आहे. उपाध्ये गजानन महाराजांच्या पादुका आले, येत्या दर्शनाला. मी अक्कलकोट स्वामींच्या काळात. आम्हाला कळलं नाही हे दोन्ही एकच आहेत. आकाशात पतितम तो यम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रति गच्छति, एकच आहेत. पण आम्ही वेगवेगळे गट करून घेतले. राष्ट्र संत म्हणून समर्थ नामदासांना बाजूला काढलं. त्या सज्जन गडावरती सुद्धा गट पडले. अध्यात्माचा 100% पराजय आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी तोच मुद्दा मांडला असं मला वाटलं, की समर्थ नामदास, ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू असे तिघं स्वर्गात एकत्र भेटले. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, जो जे वांछिल तो ते लाहोचा अर्थ भलताच घेतला. जगद्गुरू म्हणाले, कशासाठी इंद्रायणीनं ऊर भरून गाथा बाहेर काढली. आणि समर्थ नामदास म्हणाले, राजकीय संत म्हणून मला भक्ती मार्गातून बाहेर काढले. राजकीय संत म्हणून मला भक्ती मार्गातून बाहेर काढले. आता सज्जनगडाचे तट शाबूत आहेत, पण गडावर सज्जनांचे तट पडले. मूर्ती एकीकडे, पादुका दुसरीकडे. आम्हाला एक नाही येते. काय कारण काय? त्याचा आता अध्यात्म पोचलंच नाही. समर्थ नामदासांचं अध्यात्म पोचलं नाही. ज्ञानेश्वरांचं अध्यात्म कळलं नाही आम्हाला. महाराष्ट्र शासनाने 1960 साली प्रकाशित केलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये जे खलांची वाकुडई मोडे तै सत्कर्मी रती वाढे भूता परस्परे पडे मैत्र जेवाचे असा चरण आहे. व्यंकटी सांडो नाहीये. त्यांनी काय वाकुडई असा शब्द वापरलाय. जे खलांची वाकुडई मोडे. खलं म्हटल्यानंतर ऑलरेडी दुष्ट होता असतो, मग पुन्हा विरुक्ती करायचं काही कारण नव्हतं. व्याकरण दृष्ट्या खलांची वाकडे म्हणायचं कारण खल मध्ये खल का आहे, तो वाकडा आहे म्हणूनच खल आहे तो. त्याचा अर्थ वाकुडे म्हणजे काहीतरी आणखी गोष्ट एक आहे, ती आहे नांगी. ती वाकडी आहे आणि ती कोणी ठेचायची आहे तर सत्कर्मी रती वाढो, सज्जनांच्या अंगात शूरत्व येवो आणि खलांची वाकडे मोडो असं माऊलींनी सांगितलं. असं का नाही अर्थ सांगितला आम्ही तो अर्थ सांगितला नाही म्हणून अडचण आहे. स्वतःहून काहीच कोणावरती राज्य करण्याची इच्छा नाही. अब्दुल कलामांनी सुद्धा इतिहासकारांना बोलवलेलं दिल्लीमध्ये की भारताने कोणावरती आक्रमण केलं आतापर्यंत त्याचं हे द्या, पुरावे द्या. कोणी गेलेच नाही, कारण उदाहरणच नाही तसं. बौद्धिकदृष्ट्या इतक्या उच्च स्तरावरती गेलेलं हे अध्यात्म आहे. आता थोडं रिव्हर्स गिअर टाकायला लागेल. थोडं पुन्हा अडाणी व्हायचं आणि मग परत हुशार शाण व्हायचं. असं करावं लागणार आहे, कारण समोरची माणसं सुधरतच नाहीत म्हणून अडचण आहे.
दादा आठवल्यांसमोर मी जेव्हा कवितेच्या माध्यमातून हा प्रश्न विचारला, त्या क्षणाला दादा आठवल्यांची माझी मैत्री झाली, पांडुरंगाचे आठवल्यांशी. पण त्यांचे जे भक्त होते त्यांना राग आला माझा. त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला भक्तिगीतांचा कार्यक्रम होता आणि निरूपण माझं होतं. मी तेव्हा कवितेच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारला. मला राहुलं नाही. लाखो माणसं प्रवचनं ऐकायला येतात तुमची. एक गोष्ट आमच्या आध्यात्मिक शक्तीने का नाही बोलायची? आता आवश्यक आहे ती राष्ट्रासाठी. आध्यात्मिक शक्तीने राष्ट्रासाठी एवढी गोष्ट बोलायला हरकत नाही, त्यातली अतिसज्जनता न घेता. मी स्टेजवरती कविता केली. चंचल मनास लाभे स्वाध्याय ज्ञानाचा संग, सत्शील वृत्ती जन्मास येऊन पाळणा गातो अभंग. स्वाध्याय ज्ञानाच्या संग समुद्र बिलोरी लाटा, नावेस फुटती वाटा. सहकार्याच्या शिडात शिरून वाराही जाहला दंग. स्वाध्याय ज्ञानाच्या संग श्रम साफल्याचे दान, समाज सेवेचे भान. गीतेचा स्वाध्याय अर्जुनाचे शस्त्र, जिंकते मोक्षाचा रंग. स्वाध्याय ज्ञानाच्या संग राक्षस मातले अति, पृथ्वीस वाटते भीती. आणि सगळे एलिट क्लास मुंबईतला बसला होता कार्यक्रमाला. डॉक्टर शिखंडे, शशी मेहता, IGP बाम असे सगळे समोर बसले, अचूक पत्की संगीतकार. आणि कविता मला विचारायला आलंय, राक्षस मातले अति, पृथ्वीस वाटते भीती. कधी उचलावे अर्जुनाने शस्त्र, सांगेल का पांडुरंग. स्वाध्याय ज्ञानाच्या संग. बरं, शस्त्र म्हणजे काय तलवार घ्यायला पाहिजे नाही. नुसतं एक वाक्य प्रवचनामध्ये म्हणायचं की मी राजकीय नेत्यांना सांगू इच्छितो की हे सगळे माझे शिष्य जमलेले आहेत, भक्त आहेत, पण हे मतदार सुद्धा आहेत. जरा तुमच्या आचरणामध्ये शुचिता आणा. आम्हा आध्यात्मिक व्यक्तींना आमच्या प्रवचनांमध्ये राजकीय विषय आणायला लावू नका, त्याचा परिणाम वाईट होईल. एवढं म्हटलं तरी त्यांची फुली. पण आम्ही मौन धारण करणार, आम्ही बोलणारच नाही. असं करून चालत नाही ना. अध्यात्माचा विश्व जे आहे ते आत्म्याचं उत्तमच आहे, सर्वोत्तम विश्व आहे. व्यान अपान उदान समान ब्रह्म वरपर्यंत अतिशय सुंदर. व्यक्तीवरनं समष्टी डायरेक्ट, मध्ये कोणीच नाही. कुटुंब नाही, समाज नाही, राष्ट्र नाही. डायरेक्ट 5वी पायरी. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व या 5 क्रमाने जाणार आहे सगळं. मग व्यक्तीवरनं अध्यात्म डायरेक्ट जाते विश्वाकडे, म्हणल्या 3 पायऱ्या घेत नाही. म्हणून सावरकर म्हणाले की देहाकडनं देवाकडे जाताना वाटेत देश लागतो, पण हे परवडत नाही. हे विचार परवडत नाही. कारण आम्हाला शेपूट कापलेल्या शिकारी कुत्र्यासारखं राहायचं. म्हणून म्हणतात शेपूट कापलेल्या शिकारी कुत्र्यांचे शेपूट कापायचे पुढे. मेघा तर त्यांची शेपूट हल्ल्यामुळे जो वास घेत हिंडायचे तो डिस्टर्ब होऊ नये म्हणून. असं पूर्वीचं काही होतं. आता काय करतात, हे त्याचे ॲडव्हान्टेज घेतात कित्येक जण. असतात घाबरटच, पण शेपूट कापून टाकायचं म्हणजे घाबरलेलं कळत नाही आणि लांबनं शिकारी वाटतो. अध्यात्म नीट समजून घ्यावं लागेल. अध्यात्माचं विश्व नीट समजून घेतलं की त्या क्षणाला भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, युक्रेन, रशिया, पॅलेस्टाईन, इस्रायल हे काहीच शिल्लक राहत नाही. ह्या सगळ्या सीमा निघून जातात त्या वरच्या लेवलला. जे बार्बरिकनी बघितलं ना ते अध्यात्म. बार्बरिक म्हणजे भीमाचा नातू, घटोत्कोचाचा मुलगा. तो खूप मायावी होता आणि तो कौरवांच्या बाजूने लढायला आला. श्रीकृष्ण पॉलिटिकल गॉड आहे. कृष्णाला कळलं की हा त्यांच्या बाजूने लढला तर ह्यांची पंचायत करणार. म्हणून त्यांनी त्याला विचारलं, मला ओळखलंस? तर बार्बरिकने लोटांगण झालं, तुम्ही माझे सर्वस्व आहात. सगळेच गुरु, सद्गुरू, परमात्मा, तुम्ही सर्वस्व म्हणजे सर्वस्व. काय हवंय? तू काय देशील मला? काय हवंय तुम्ही सांगा. श्रीकृष्णाने सांगितलं, तुझं डोकं दे कापून मला. ते तिकडे केलं ना त्या लंडनच्या मेयरने.
टीव्हीवर बघितली की ती बातमी, हिंदूंचं शिरकाण करण्याची रिॲक्शन केली असं दाखवत होते टीव्हीवरती. मला कापून दे म्हणाल डोकं, देतो म्हणाला, पण एक अट आहे, मी युद्ध करायला आलो आणि आता डोकं कापल्यामुळे मला लढता येणार नाही, युद्ध बघता येईल अशी व्यवस्था करा. अध्यात्म बघा कसं असतं. कृष्ण मला करतो म्हणून कृष्णाने त्याचं जे शीर्ष होतं ते आकाशात टांगून ठेवलं. पहिला एरियल कॅमेरा, वर्ण बघ. आता काय झालं, वर्ण बघ म्हणजे उंचीवर गेला ना तो, आणि वर्ण बघितलं. लढाई संपली. आता लढाई संपली आणि नंतर पांडव कोण आहेत सांगा? भाऊ आहेत. भाऊ म्हणजे भांडणार बाय डिफॉल्ट, नाही का? 2 असले काय, 5 असले काय, भांडतातच. सख्खे असले काय, चुलत असले काय, भांडतातच. आपला अनुभव आहे येता आता, आहे की नाही? झालं. 5 कोणामुळे जिंकलो, हा विजयाचा अनालिसिस. आता निवडणुका जिंकल्यानंतर करतात ना चिंतन बैठक, त्याच्यात अर्जुन म्हणाला माझ्यामुळे, भीम म्हणतो माझ्यामुळे. प्रत्येकाने माझ्यामुळे जिंकलं असं सांगितलं. शेवटी म्हणाले श्रीकृष्णाला विचारूया. श्रीकृष्ण बरोबर होतं. श्रीकृष्णाला लक्षात आलं की ह्या प्रश्नाचं उत्तर काय माझ्याकडे नाही, अर्जुनाने विचारलं. कारण अर्जुनाला एवढं सांगूनही, मी कोण आहे सांगूनही त्याला कळलेलं नाही अध्यात्म. अजून मी काय सांगतोय ते त्याला कळलेलं नाही आहे. ते कौरव ते तुझ्या विरोधात आहे, तू त्यांना मार, तू क्षत्रिय आहेस, तुझं कर्तव्य तू कर, ही भूमिका, आणि मीच सगळीकडे आहे ही भूमिका अजिबात अर्जुनाच्या लक्षात आलेली नाही. खरं अध्यात्म. श्रीकृष्ण सांगतो भूमी वायू अग्नी बुद्धी अहंकार मन गगन अंबुधी मम मायेचे 8 अंश हे जाण भारता जणी अर्जुना ऐक ध्यान देऊनी अपरा माया होय चेतन परा प्रकृती मानस चेतन ज्ञान ऐक निशंक पार्थ तू मम आश्रय घेऊनी अर्जुना ऐक ध्यान देऊनी. सगळीकडेच मी आहे. त्रिगुणात्मक हा दिव्य प्रभाव सात्विक राजस तामस भाव. कृष्ण म्हणतो त्यांच्या ठाई नसे मी तिन्ही निघती माझ्यातुनी. त्याचीच अध्यात्म. मी आहे तो. विश्वमाय तात मी अग्नि आहुती ही मी सामवेद मी यजुर्वेद ऋग्वेद मी उगमस्थिती अंत मी आद्य बीज होय मी तेज वरुण अमर मरण आणि आत्मशक्ती मी. एवढं सांगूनही हा मूर्ख युद्धानंतर विचारते कोणामुळे. तेव्हा कृष्ण म्हणाला आता माझ्याकडे काय तर होतं नाही, आपण आउटसोर्स करूया. आणि कॉर्पोरेट कंपन्या करतात ना काही मिळालं की आउटसोर्स, म्हणजे आपण त्याला विचारूया. आणि त्यांनी वर्णयुद्ध बघितले. शेवटचं अर्जुनाला शहाणं करणारं उत्तर बार्बरिकने दिलं, कृष्णाने नाही दिलं. मग सगळे त्याच्याकडे गेले. ते म्हणाले सांग रे, तू वर्ण बघितलंय, तुला बरोबर माहिती आहे चक्रव्यूह वगैरे सगळं, कोणामुळे जिंकले. तेव्हा तो म्हणा खरं सांगू का, युद्ध सुरू झाल्यापासून कृष्णच कृष्णाशी लढतोय असं मी पाहतोय. काय उत्तर आहे? कृष्णच कृष्णाशी लढतोय. दॅट इज अध्यात्म. पण हे नुसतं भारताने सांगून चालणार नाही ना, की ख्रिश्चन पण माणूसच आहे, मुसलमान पण माणूसच आहे, ती पण सामान्य माणसं आहेत. त्यांना कळलं पाहिजे ना. ते तेवढ्या उंचीवर जाऊन बघितलं की ते अध्यात्म आहे, बरोबर आहे. पण आता रणांगणावरती काय, ग्राउंड लेवल रियालिटी काय, ते महत्वाचं आहे. तुम्ही आकाशात जाऊन काय करणार? आकाशातच राहणार मग तुमच्या अस्तित्वाचा विचार केला तर. आणि म्हणून अध्यात्माचं विश्व वेगळ्या पद्धतीनं काम करतं. त्याला राष्ट्रीय सीमा वगैरे काही नसतं अध्यात्माला. पण ते अंमलात कुठे आणायचं ते जास्त महत्वाचं आहे. ते तुम्ही आत्ता ज्या पद्धतीनं भारतामध्ये अंमलात आणलं जाते, निधर्म या शब्दाचा जो अर्थ आहे त्याचा मूळ अर्थ आहे श्रोतेहो, धर्मच नाही अशी स्थिती. कोणताच धर्म नाही अशी स्थिती म्हणजे निधर्म. अल्पसंख्याकांची बाजू म्हणजे निधर्म नाहीये. काय म्हणतात माऊली, कैसे प्राप्तीचे वेळे नि दैवा आंधळेपणाचे डोहाळे, की असं ते डोळे आपण झाकी. स्वतः डोळे झाकून घेतो. एका कथेवरनं मांडलेली ती ओवी आहे की शंकर भगवान आणि पार्वती आकाशातून जात असताना पार्वती म्हणाली की खालनं 2 माणसं चालली, त्याचा तुमचा एक भक्त आहे, त्याला श्रीमंत करा, तो गरीब आहे. तर भगवान शंकर म्हणाले की ते त्याच्या नशिबात नाही. तर पार्वती हसली, तुम्ही परमेश्वर, तुम्ही त्याच्या नशिबात नाही कसं म्हणताय? तुम्ही आम्ही नशीब नाही तयार करत,
भगवानच्या गमनाने आम्ही संधी तयार करतो, अपॉर्च्युनिटीज. त्या ग्रॅब करायच्या की नाही हे त्यांनी ठरवायचं. बघ असं म्हणून त्यांनी तो माणूस ज्या दिशेनं चाललेला त्याच्या त्या बाजूला सोन्याच्या मोहऱ्या टाकल्या आणि जिथून सोन्याच्या मोहऱ्या सुरू झाल्या त्याने ह्या मित्राबरोबर पहिलं लावली की रोजचा रस्ता मी तुला डोळे मिटून चालून दाखवतो. शंकर भगवान म्हणाले पाहिलंच, सोन्याच्या मोहरा आहेत म्हणजे सुदैव आहे, त्याला मिळत नाही म्हणजे दुर्दैव आहे. सुदैवाचा दुर्दैवाला छेद गेला, खाली उरतं ते दैवच नाही अशी स्थिती. दॅट इज निदैव. आज निधर्मचा अर्थ तसा घेतो का आपण तसा घेत नाही म्हणून अडचणीत आहोत. आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांना राष्ट्रीय स्तरावरती विचार करताना असं जो कोणी मांडायला लागलं, मी आता सांगतो ते, की लगेच ह्यांचं त्या अध्यात्मातल्या काही 4-5 गोष्टी उचलायच्या आणि त्यासोबत डाव्या हाताने उचलायच्या आणि उजव्या हाताला मारायच्या. कळलं ना डावं उजवं? हा, वैचारिक दृष्ट्या. सकाळी सकाळी दुसरं काय काम करणार डावा हात? वाईट वाटतं. संस्कृत वचनच द्यावं, दुर्जनम प्रथमम मध्ये सज्जनम तदनंतरम हस्त प्रक्षालन पूर्वात गुद प्रक्षालनम यथा. संस्कृत विनोदामध्ये हा श्लोक येतो. पण आज ते आमच्या देशाचं नुकसान करताना पण जर सगळ्यांनी एकत्र, ज्ञानी माणसांनी एकत्र येऊन सांगितलं, ज्ञानी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरती प्रवाहाच्या विरोधात बोलायची सवयच. श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा अर्जुनाला तो प्रवाहाच्या विरोधात बोलतोय म्हणून सांगते. म्हणून गीता महत्वाची. अर्जुनाला कृष्णाचं म्हणणं असं आहे की सैन्यामधले जे बाकीचे सामान्य सैनिक आहेत त्यांचेही नातेवाईक आहेतच ना कौरवांच्या सैन्यामध्ये. काय एकटे तुझेच आहेत समोर? मग ते त्यांची ड्युटी करतात की नाही? ते असं म्हणतात का की माझ्या नातेवाईकांना काठावर मारू? तूच का बुद्धिभेद करतोस त्यांचा? वर्ण बुद्धिभेद का करतोस तू? न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम सर्वसंगीणाम जोषेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण. तो विद्वान जो सम आचरण करतो, त्या सैनिकाची जी इच्छा आहे की मी युद्धाला उभा आहे, आता समोर आहे नातेवाईक, त्याला काय करणार? आय एम गोइंग टू किल हिम. पण तुम्ही मारून घ्या स्वतःला, याच्यामध्ये त्यागपूर्ण मृत्यूची कल्पना गांधींनी मांडली. ती चुकीची आहे. कारण आहे चांगली कल्पना, पण ती वैश्विक स्तरावरती समोरची पार्टी पण तशी पाहिजे डील करायला. मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग करायचं असेल तर समोरच्या पार्टीला पण तसं वाटायला पाहिजे. तसं त्यांना वाटत नाहीये. 47 सालापासून वाटत नाहीये. 75 वर्ष झाली त्यांची कौतुकं करून. अजूनही ते त्यांच्याच कल्पनेमध्ये रममाण आहेत. कारण त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अध्यात्म शिकवलं जात नाही. त्यांचे फक्त अतिरेकी धर्मच शिकवला जात आहे. आमच्या इथे आम्ही काहीच शिकवत नाही. आमच्या शाळांमधलं आम्ही नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अष्टांग योगामध्ये यम जो आहे तो सामाजिक दृष्ट्या जसं जगलं जातं तसं जगण्यासाठी आहे. व्यक्तिगत पातळीवरती यम मग नियम, पण तसं घडतं कुठे? शिक्षित माणसं आहेत. तुम्ही कसं राष्ट्राला कसं तुम्ही सपोर्ट करणार, पाठिंबा देणार आणि राष्ट्राच्या बाजूने विचार करणार? का सगळं जग राष्ट्र मानते, आता मानायला लागेल तुम्हाला राष्ट्र. तुम्ही जरी भले विश्व मानलं, तुम्हाला आत्ता या क्षणाला जर एकही बाकीचा देश जर विश्व मानत नसेल, आता विश्वात्मके देवे म्हणत नसेल, तुम्ही एकटेच तिथे मांडून काय करणार? नाहीसं होणार. तुम्ही मांडताय तो मुद्दा सज्जनाचा आहे, सद्गुणाचा आहे, आम्हाला मान्य आहे ना, सद्गुणच आहे तो. पण सद्गुणाला जिवंत राहण्यासाठी मनुष्याचा देह लागतो. त्या देहाचे नियम वेगळे आहेत ना, त्या देहाच्या अस्तित्वाचे नियम वेगळे आहेत. त्याच्यावरती चिंतन करायला लागेल. किती झालं तरी ते न करून कसं चालेल? शिकलेली बाई गॉगल लावून, मुलगा गॉगल लावून, स्कूटरच्या हेडलाईटवरती मुलगा असा बसलाय, पूर्ण 200 मीटर्स रॉंग साईडनी. का तर इकडून 200 मीटर जाऊन युटर्न मारून शाळेत यायचं, तर ते अडचणीचं. कुठे राष्ट्राचा संबंध आला पडेल? तुम्ही तो नियम आहे असं जाऊ नका. मग मी तिथे उभा राहायचो सकाळी माझ्या मुलीच्या शाळेच्या बाहेर, असं करू नका म्हणून हात जोडून विनंती करतो. कशाला तिकडनं ऍक्सिडेंटची वाट बघताय काय?
इकडनं कोणी जाणारा इकडून गेटमधून बाहेर पडणार, इकडे बघणार नाही, कारण इकडून कोणी येईल अशी अपेक्षाच नाही त्याला. त्याच्यावरती त्या बाईचं जे उत्तर आहे ना, तिथे अडचण आहे राष्ट्रीय स्तरावरती. ती बाई मला म्हणाली, माझ्या मुलाला मी मोठा झाले की अमेरिकेत पाठवणार आहे, म्हणून आत्तापासूनच राईट हँड ड्राईव्ह शिकवते. मग मी म्हटलं मारा. काय काय बोलणार, आता बोलत आहो. शिकलेल्या माणसांची अशी अवस्था आहे. तुम्ही कुठून ती उर्मी तयार करणार? अल्लाह अकबर मध्ये जी उर्मी तयार होते ती आता हर हर महादेव मध्ये पहिले दोन्ही हर हर म्हणजे जिंकू नका असा निरोप आला. आता हर कलकत्ता दंगलीपासून तेच चाललेलं आहे. जरी अध्यात्म अहिंसेचा मुद्दा अत्यंत मान्य आहे मानवी जीवनासाठी, पण तो केवळ एका बाजूनेच मांडून हे जे असे आक्रसलेली परिस्थिती आहे आताची आमच्या देशाची, राष्ट्र म्हणून त्याच्यावरती चिंतन करायला लागेल ना किती झालं तर. तुम्ही सांगा मला, मी किती सालची गोष्ट आहे ही, राष्ट्र म्हणून तुम्हाला सांगतो. 1996 माझा 499वा कार्यक्रम होता गप्पाष्टकचा. 94 साली सुरू झालं, 2 वर्षात तेवढे कार्यक्रम झाले माझे. आणि मी अगदी उत्साहाने सगळ्या पत्रकारांना बोलून वगैरे 500च्या आधीचा शो जर समीक्षा छापून येईल असा स्वार्थी हेतून नंतर कुमार केतकर, संजीवनी खेरशी सगळेच, आणि अगदी रिच वातावरण सेंटॉर हॉटेलमध्ये 5 स्टार सिलेक्टेड 100 माणसं. आणि तिच्यात मी मुद्दा मांडत असे की फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती झाले तेव्हा दंगल का झाली, अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले दंगल का झाली, ते मध्ये उपराष्ट्रपती झाले तेव्हा का दंगल का झाली, अलेक्झांडर राज्यपाल झाले महाराष्ट्राचे, ख्रिश्चन राज्यपाल झाला म्हणून दंगल का झाली, बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री झाले दंगल का झाली? नाही झाली दंगल. आमच्या शुचिरभूत सत्यनारायणच्या पूजेमध्ये बिस्मिल्ला खानची सनई वाजते. ती खानची सनई डिस्टर्ब करते का? त्यांच्या मशिदीवरनं वरात गेलेली त्यांना चालत नाही. आम्ही बिस्मिल्ला खानची सनई, खानाची सनई आम्ही अत्यंत शुचितेने ऐकतो, कारण आम्ही सनई ऐकतो, त्याची कला ऐकतो. आम्ही कोण वाजवते हे नाव बघत नाही. आम्ही अझरुद्दीन कॅप्टन झाला, आम्हाला आवडलं. आमिर खानचा लगानला ऑस्कर मिळाला पाहिजे, आम्हालाही असं वाटत राहिलं. हे सत्य आहे ना. तुम्ही सरस्वतीचं नग्न चित्र काढणारा हुसेन सुद्धा आम्ही अजिबात त्याच्या विरुद्ध काही गोंधळ घातला नाही, फतवा काढला नाही. या राष्ट्रासाठी तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करा. तुम्हाला डोक्यावर घेतलेलं नाही असं घडलेलंच नाही. मग अजून 2025 मध्ये मूळ धारेत सामावून घ्या, म्हणजे काय करा. आणि मग तुम्ही ते ज्यूस मध्ये घाण करणार, याच्यात थुंकणार, जे काय आता काय सगळी प्रकरणं चालले जिहाद ह्याची. तुम्ही सज्जन तुम्ही समोरच्या माणसाला प्रतिसाद देताय की प्रतिकार करताय, हे सगळे बरोबर उलट बोलताय आता. पण ह्यानं कळत नाही का आपण उलट बोलतोय म्हणून. तुम्ही मला सांगा, सोपा प्रश्न आहे माझा. बाजूला नवऱ्याचं प्रेत पडलेलं आहे, गोळ्या घालून मारलेलं. त्या 3 दिवसामध्ये असं प्रेत आपल्या नवऱ्याचं ज्या तरुण मुलीने बघितलं, नवविवाहित नवपरिणिता, ती खोट का बोलेल की त्यांनी धर्म विचारून मारलं असं म्हटल्यानंतर तिच्या त्या वचनावरती संशय घ्यायचं काय कारण आहे? हा प्रश्न येतोच ना. तुम्ही एकीकडे अध्यात्मामधले काही मुद्दे घेताय, अध्यात्मातले मुद्दे मांडून मनुष्य, सामान्य मुस्लिम, तोही माणूसच आहे, अतिरेकानं धर्म नसतो, हे सगळे अध्यात्मातले मुद्दे आहेत. पण कोणाच्या सत्यम वचमी ऋतम वचमी मध्ये ती कसं असं तुम्हाला डोक्यात येतच कसं असा प्रश्न पडला, तर तो हिमतीनं विचारायची आमची तयारी नाही. कारण आम्ही आता बधीर होत चाललो म्हणून अडचण आहे. अध्यात्मानं काय केलं तर भारतीयांना बधीर बनवलं. स्थितप्रज्ञ आणि निगरगट्ट हे लांबणं सारखेच दिसतात. ही दुर्दशा नाही का? वैचारिक दुर्दशा. भारत बुद्धीत रत असणारा देश आहे. हो, बुद्धीत रत असणारा देश आहे. आणि ही अशा पद्धतीचं ते गणित आहे. बदलायला नको काळानुसार. अध्यात्म बदलायला नको काळानुसार. ते बदलत नाही म्हणून अडचण आहे. आणि ते सगळं असं मी मांडलं कार्यक्रमामध्ये. लोकप्रभेमध्ये लेख लिहिला संजीवनी खेरानी, कुमार केतकरांच्या आशीर्वादाने. गप्पाष्टकातला हिंदू फुटका. काय संबंध आहे हिंदू? मी
त्यांचं कौतुक आम्ही मनमोकळ्या मनाने करतो, हे सांगण्यामध्ये फुतकाराचा मुद्दा कुठे आला? आणि सगळ्यात गंमत म्हणजे आत्ता म्हणजे कोविडच्या काळामध्ये 2020 साली 21 साली माझा कट्टा झाला, माझा आणि 1996 साली आलेल्या लोकप्रभेतल्या आर्टिकलचा आधार घेत प्रसन्न जोशींनी मला 2020 साली प्रश्न विचारला. 23 वर्षानंतर, म्हणजे किती डोक्यात भिनलेला आहे बघा, की इतकी वर्ष हा माणूस समोर जो दिसतोय तो गोरा आहे, घारा आहे आणि असं बोलतोय, म्हणजे ह्याला काउंटर करायला लागलं तरच मी इंटेलेक्च्युअल. बुद्धिवादाची कल्पनाच ती आहे. बुद्धिवादाची व्याख्या माहिती आहे तुम्हाला? ज्यांच्या बुद्धीमुळे वाद निर्माण होतो. समाजाला कुठच्याही प्रकारची झळ न पोचवता सामाजिक उत्क्रांतीचा मार्ग जे अवलंबतात ना, ते सगळे बुद्धिमंत, ते बुद्धिवादी नव्हेत. काळाप्रमाणे तुम्ही नाही बदललात तर काळ नाश करणार तुमचा. परशुरामाचे कपडे श्रीरामांनी नाही घातले का? काळ बदलला. श्रीरामाचे कपडे श्रीकृष्णांनी नाही घातले का? काय बदलत जातं? वेश पहिला बदलतो, मग आवेश बदलतो, मग कर्म बदलतं, मग बुद्धी बदलते आणि मग परिणाम बदलतो. हे क्रमाने जातं सगळं आणि तसं आपल्याला करायला लागेल आता. मग मी प्रवचनामध्ये म्हटलं की त्यांनी शुक्रवार घेतलाय ना, घेतला. रविवार त्यांनी घेतला ना, काय घेतलं? तुम्ही शनिवार घ्या मधला, या एकत्र. नाही, दररोज संध्याकाळी, शनिवारी संध्याकाळी 6 वाजता जाऊन मारुतीच्या देवळात जाऊन भीमरूपी महारुद्रा म्हणायचं आणि परत यायचं. आणि मग सांगायचं जगाला की आम्ही पण एकत्र येतो, तुम्ही माज करू नका. त्याला न माज म्हणतात. का नाही? पण ह्याच्यात कोणाचं नुकसान आहे? ह्याच्यात काय वाईट विचार केला? ह्याच्यात काय काय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न वगैरे असं काही नाहीये. हे अगदी सरळ सोपं उदाहरण आहे समोर चाललेलं. इतिहास तेच परत सांगतो. आम्ही सद्गुण दाखवला, त्यांनी दुर्गुण दाखवला, त्यांचं राज्य आलं. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला का भक्ती करतोय म्हणून सोडून दिलं? औरंगजेबाने नाही सोडलं. पृथ्वीराज चव्हाणने सोडलं परत नाही सोडलं. शत्रूला जिवंत ठेवायचं हीच भूमिका आहे. तुम्ही गेलात ना युट्यूबवरती जा आणि तिथे ट्रम्प विषयी तुमचं काय मत असेल ते, पण त्यांनी तो स्नेक नावाची एक कविता ट्रम्पच्या नावाने युट्यूबवरती ती ऐका. तो आता निवडून आला, तो ते लक्षात आले आता सगळ्यांच्या युरोपमध्ये जे घडत आहे तेच घडत आहे. आता स्वतः सीमा हैदर काय म्हणते, हा मुद्दा मांडला गेला समोर, ते याच्यात राईटिस्ट लेफ्टिस्टचा मुद्दा नाही. तुझा निकाह पाकिस्तानात झालाय, आमच्या इथे नवऱ्यापासून दूर राहत नाही, पण तुम्ही निकाह लागला आणि मुक्काम भारतात, प्रोडक्शन भारतात. असं होत नाही होत. आणि हे आमचेच लोक आम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा येऊन तिथे थांबतो की त्या भय कोणाचं? सावरकरी तेच म्हणाले, भय कोणाचं आहे? आमचंच आम्हाला भय आहे म्हणून अडचण आहे. आमचंच आम्हाला भय आहे. आमच्या मुलींना कळत नाही. राष्ट्र म्हणून विचार करा ना. बांगलादेशचं त्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावरती हल्ला चढवल्यानंतर त्यांच्या वॉर्डरोबमधले कपडे नाचवले गेले टीव्हीवरती. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट कळत नाहीये का आमच्या पोरींना? तो नगण्यच आहे ते. आणि ते त्यांच्या कौम मधल्या स्त्रीच्या बाबतीतही तसंच करत आहेत. अध्यात्म आणि आम्ही काय घेऊन बसलो आहोत? माझं काय म्हणणं आहे, जे चांगलं आहे तर चांगला नीट प्रचार करा त्या गोष्टीचा, पण किमान हत्तीसारखे तरी राहा. भारतीय अध्यात्माला हत्तीसारखं करा तर गंमत आहे. हत्ती कसा असा आडवा असा आला समजा तुमच्या समोर, पहिलं काय दिसलं पाहिजे? सुळे. सुळे म्हणजे दात, आडनाव नव्हे, पहिले सुळे. सुळे दिसल्यानंतर ते जरा माणूस दपकून नाही, मग त्याला सांगा की आम्ही फ्लेक्झिबल आहोत सोंडेच्या मध्ये. मग आम्ही बारीक डोळ्यांनी तुमच्या हालचाली टिपत आहोत. तुम्ही काय बोलताय ते आम्ही मोठ्या कानाने ऐकून घेऊ. तुमची पापं आम्ही आमच्या मोठ्या पोटात सामावून घेऊ.
धर्म अर्थ काम मोक्ष या 4 स्तंभांवरती आम्ही उभे आहोत आणि तुम्ही इतिहासात केलेल्या चुका शेपटीसारख्या मागे ठेवून देवा. एवढी ताकद दाखवायला हरकत नाही. शाकाहारी आहे ना, आध्यात्मिक आहे हत्ती. पण आम्ही तसे एकत्रच येत नाही म्हणून अडचण होते. व्याख्यानाला काहीतरी फळ हवं, व्याख्यानाचं काहीतरी मनात विचार रुजला पाहिजे. पटला तर उपक्रम, नाही तर उपद्व्याप. बापरे, 1 तास 2 मिनिटं झाली. किती झाले? हो, 7-5 झाले. ठीक. आणि हे म्हणजे याच्यात काही मला तरी त्यात अशा पद्धतीनं विषय मांडण्या पाहिजे. मग एक काय एवढीच फक्त हात जोडून कल्पना आहे सगळ्यांची, आणि माझी विनवणी आहे सगळ्यांना की थोडा वेगळा विचार करूया ना. स्वतःला अति इंटेलेक्च्युअल बनवत नपुंसक होण्यात काही अर्थ नाही. हा, इंटेलेक्च्युअल इम्पॉर्टन्स आहे अशा पद्धतीने करणं. 2रा अध्याय, अर्जुन पहिल्या अध्यायात रडल्या क्षणाला 2ऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने हात शब्द वापरले. क्लैम ब्याम, षंडासारखा काय बोलतोयस, डायरेक्ट इन्सल्ट. तू मार त्यांना, मी त्यांना आधीच मारलेलं आहे. तुझी वृत्ती काय, तुझं मन काय आहे, ते कसं व्यक्त व्हायला पाहिजे ते शेवटी शस्त्रावरतीच सगळं अवलंबून आहे. राजाच शेवटी महत्वाचा, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचा कोण? राजा. युधिष्ठिराने प्रश्न विचारला भीष्माला, सगळ्यात श्रेष्ठ कोण? कायदा श्रेष्ठ, काळ श्रेष्ठ, हे अध्यात्म श्रेष्ठ, कोण श्रेष्ठ? तत्वज्ञान. तेव्हा भीष्मांचं उत्तर आहे, कालो वा कारणम राज्ञो वा राजा कालस्य कारणम इति ते संशयम बोलता राजा कालस्य कारणम. राजा महत्वाचा. आणि मी मान्य केला नव्हतो. आम्ही अजिबात त्याला विरोध केला नाही. आम्ही सगळ्या जमाव एकत्र जाऊन आम्ही कुठेही ताजमहालवरती चालून गेलो नाही. पुन्हा पुन्हा सांगितलं आम्ही नाही आता सिद्ध. थोड्या 2-4 गोष्टी महत्वाच्या आहेत, त्याच्याविषयी आमची चर्चा झाली. पण आम्ही कुठे सिद्ध करायला गेलो की ताजमहाल आम्ही मान्य केलंच ना. माझ्या आई वडिलांच्या पिढीने ताजमहाल जसाचा तसा मान्य केला, गाणं लिहिण्यापर्यंत मान्य केला. बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल. मी आईला म्हटलं इथेच घोर झाला. तुम्ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या 25 वर्षामध्ये तुमच्या पिढीकडनं जे राष्ट्रीय प्रेम निर्माण व्हायला हवं होतं ते खरं अध्यात्म, ते घडलं नाही. तुम्ही गाण्यांमध्ये अडकलात. साहित्य कला म्हणून, पण साहित्य कलेमध्ये मशगूल मग जसं सावरकर म्हणाले तसं ज्या राष्ट्राचे साहित्यिक खुरटे ते राष्ट्रही खुरटे. त्याला महत्व आहेच ना होते किती काय. सुरेश भट म्हणतात तशी स्थिती आहे त्याच्यासाठी. भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगिले की माझं हसावे लागले. आम्ही आमच्यावरतीच हसतो. आज इस्रायलने काय केलं असतं कल्पना करा. आता जे पाकिस्तानने केलं, 26 निरपराध नागरिकांना मारल्यानंतर ही स्थिती बरोबर पॅलेस्टाईन आणि इस्रायल असती तर काय केलं असतं. आणि मी बघितलंय की अध्यात्म, राष्ट्र, शिक्षण हे कसं प्रवास करतं. अध्यात्म वरच्या दर्जावर आहेच, पण त्याच्या खालच्या ज्या पायऱ्यांना त्या पायऱ्या सुद्धा. यशाची कमान गाठण्यासाठी श्रोते हो पायरी पायरीनंच वर जावं. अविचारानं काही पायऱ्या गाळून यशाची कमान आधीच गाठली तर तिथे फार काळ थांबता येत नाही. गडगडत खाली यावं लागतं, गडगडत खाली यावं लागतं. आणि मग उलट्या दिशेनं का होईना गाळलेल्या पायऱ्या मोजाव्याच लागतात. पण त्या जातानाच मोजाना. आम्ही ते मोजत नाही. आमच्या शिक्षणामध्ये तसंच षंड मुलं तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे. आई वडिलांपासून चालू आहे. मी जातो काउन्सिलिंगला, मेंटरिंगला जातो, शाळांमध्ये जातो. भोग, भौतिक, बस, बाकी काहीच नाही. त्यात आईची भाषा बोलायची नाही, मातृभाषा. ज्या भाषेतून स्फूर्ती, प्रेरणा, सांत्वन या सगळ्या गोष्टी जन्माला येतात ती आईची भाषा, तीच बोलायची. त्यात सतत टीव्ही, सतत त्या प्रसूतिगृहामध्ये सुद्धा बाळंतिणीच्या खोलीत. अरे परमेश्वरानं तर लेकरू दिलं ना, 24 तास सुद्धा अपुरा येतो त्याच्याकडे बघत बसण्याआधी. तर आता काय झालंय, ते गेलो भेटायला एकदा, तर ते बाळ हे टीव्हीकडे तोंड करून आणि आई पण टीव्ही घेऊन, आणि बाळ टीव्हीवर बघते आई कुठे काय करते.
आई मागेच आहे. तुम्ही राष्ट्रीय नागरिक नाही तयार करू शकत या पद्धतीनं, तुम्ही नाही तयार करू शकत अशी स्थिती झाली. अनुत्पादक आहे सगळं, इम्पॉर्टंट आहे. हे अशा पद्धतीनं राष्ट्र म्हणून टिकण्याची शक्यता कमी वाटत लागते मग. आणि म्हणून हिंमत होते ईदगाह मैदानावरती तिरंगा फडकवू नये. ही हिंमत का होते त्याचं कारण ते आहे, कारण त्यांचं ध्येय एकच ठरलेलं आहे, पॅन इस्लामिक किंवा ख्रिश्चनांनी जे केलं त्याप्रमाणे. इंग्रजांनी तेच केलं. इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय पीपल्स कल्चर अँड इट्स आयडेंटिटी, यू हॅव टू अंडरमाइन इट्स रिलिजन अँड इट्स लँग्वेज. वी द ब्रिटिश डीड दॅट ॲज इंडियाज रूलर्स. भाषा आणि धर्म ह्याच्या खाली सुरुंग लावून दिला की संस्कृतीचा विनाश होतो. कुठची संस्कृती? वसुधैव कुटुंबकम, मानवी शांती निर्माण करणारी, औषधय शांती, वनस्पतय शांती, सगळीकडे शांती. पंचमहाभूतांचा विचार करून आकाशस्थ परमेश्वराला शरण जात त्या एकाच महाभूतामध्ये बाकीची चारही महाभूत समाविष्ट झालेली आहेत. अस्तित्वाचं आहे, या देहाच्या अस्तित्वाचं आहे. या देहाच्या त्याच्या आतमध्ये आहे ना तो मुद्दा. आत्म्याचा मुद्दा ह्याच्या आतमध्ये आहे, ह्याच्या बाहेर नाही. असं इथे लावून ठेवलाय, पाण्याची बाटली लावतो कमरेला, आत्मा लावून ठेवला, असं होत नाही. तो आतमध्येच आहे. आधी आत्मा, त्याची कुवत काय आहे, तुमची कुवत काय, तुमचं मूळ प्रयोजन काय, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर तुमची एक जात आहे. हे कास्टवाली जात नाही म्हणतो मी, प्रत्येकाचं एक एक ठरलेलं आहे. बासमती तांदूळ ठरलेली आहे त्याची जात. इथे एक तरी स्त्री सांगा बासमती तांदूळ घेऊन इडल्या केल्या नाही केल्या, आणि एक तरी स्त्री दाखवा ज्याने जाडा तांदूळ घेऊन बिर्याणी केली नाही. त्यांची प्रयोजनं ठरलेली आहे प्रत्येकाचे. वी आर ह्युमन क्रॉप्स. आपण सगळे प्रत्येकाचं प्रयोजन ठरलेलं आहे. का साडीचा कणू म्हणे मी नुगवे साडीपणे, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आंब्याचं बी आहे, जमिनीत पेरलं आणि बी जर जाऊन म्हणालं जमिनीत, मी आता पेरू म्हणून बाहेर येतो, इट इज नॉट ऑल. तुला आंबा द्यावा लागेल. कृष्ण तेच सांगतोय त्याला, तू क्षत्रिय आहेस ना, तू ज्याच्यात इतका वैश्विक मनुष्याच्या देहाचा विचार केलेलं हा देश केवळ ह्या मधल्या ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे, राष्ट्र म्हणून जे करायला हवं तसा विचार. तुम्ही सांगा इंग्रज आले नसते तर शेक्सपियर आला असता काय? मला नेहमी प्रश्न पडतो. शेक्सपियर इंग्रज राजा बरोबर आला तो, आम्ही कुठे बाहेरच जात नाही. आम्ही गेलो बाहेर नाही गेलो, आम्ही बाहेर, आम्ही आहोत तिथे सुखी आहोत. सुख वस्तूची व्याख्या माहितीये? जो वस्तुस्थिती सुख मानतो तो. अरे त्याचा वाईट परिणाम आहे. थोडं आम्हाला रक्त आमचं तापावं लागेल ना, थोडं वेगळं. नाहीतर मग शेवटी पुन्हा अध्यात्म सांगतच आहे की शेवटी मारायचंच आहे. मग तोच मुद्दा वैश्विक स्तरावरचा गांधी सांगत होते कलकत्ता दंगलीत हिंदूंनी मारावं म्हणून. असं होत नाही. शेवटी निसर्ग आडवा येणार ना. स्वसंरक्षणाचा मुद्दा निसर्गाचा कायदा आहे, तो काय भारतीय राज्यघटनेचा किंवा कॉन्स्टिट्यूशनचा नाही. बघा, विचार करा, अध्यात्म उत्तम आहे, सर्वोत्तम आहे. 6वा अध्याय श्रीकृष्णाने सांगितलं ना, भ्रूमध्या दृष्टी धरुनी रिपुसारे रोधुनी प्राणने ब्रह्मरंध्री योगितो ध्यानासनी निवडुनी भूदेश निर्मळ समतला भूमीवरी पसरुनी दर्भास त्यावर अजिन वस्त्रा अंतरी सोड तृष्णा संचयाची आत्मसंयम साधुनी प्राणने ब्रह्मरंध्री योगितो ध्यानासनी. किती सुंदर आहे. याच्यात राष्ट्र कुठे आहे? याच्यात राष्ट्र नाही. पण जिथे सांगतोय ना ते जमिनीसाठीच आहे. ज्या लढाईसाठी कृष्ण हे सांगतो आहे ते घडते कशासाठी, तो विचार करावा लागेल. शाळेतल्या व्रात्य मुलाला जशा बाई छडीनं फटके मारून शांत करतात, तेवढी छडी तरी उगारावी लागेलच की नाही. आता भारत नावाच्या शिक्षकाला पाकिस्तान नावाच्या व्रात्य विद्यार्थ्याबरोबर याच्यात अध्यात्म आडवा आणू नका. जर काही शासन अशा पद्धतीनं भूमिका घेत असेल तर दिल खुलास पाठिंबा द्या, कारण आदनमधनं फटका द्यावाच लागतो. छडी वाजे छमछम विद्याही घमघम
अशा म्हणीतून जन्माला आलेली मंडळी आहे. करावं, नाहीतर मग मी म्हटलं तसं सर्व संघ परित्याग, वेगवेगळ्या पद्धतीने एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. तर मलाच हिंदुत्ववादी म्हटलं. मी ज्ञानेश्वरीतली ओवी सांगितली. पहिला अध्याय 16वी ओवी आहे पहिल्या अध्यायामध्ये. अवगमल या दोन्ही मीमांसा श्रवणी स्थानी बोध मदामृत मुनी अली सेवती, असं शब्द आहे. काय शब्द आहे? अली. अली म्हणजे भुंगा, भ्रमर. नाट्यगीतात आहे बघा, संन्यास खडग. मर्मबंधातली ठेवही हृदयांबुजी लीन लोभी अली. हा अली म्हणजे भुंगा, हृदयांबुज आहे, हृदयाच्या कमळामध्ये लीन होऊन त्याच्यामध्ये तो अली आलेला आहे. अली शब्द भुंगा आहे. अलीला मोह कशाचा आहे? भुंग्याला मधाचा. तिन्ही शब्द एकत्र करा, काय होतो? मोहम्मद अली. अरे कळवा की वर्चस्व, राष्ट्राभिमान ठेवावा लागेल ना तेवढा. तुमच्याकडे असे ह्युमिलिएशन म्हणणं बघतोय सगळं जग. आता चान्स आहे तुम्हाला त्यांच्या नाकावर टिचून सांगायला की दिस इज व्हॉट द लाईफ इज, दिस इज व्हॉट, जे अध्यात्म जे आहे, अध्यात्माची जननी विश्वगुरु होण्याची कल्पना ह्या पद्धतीनं होऊ शकते. पण आम्हाला तोंड उघडायला लागेल जगापुढे. आम्ही उलटं बोलून नाही चालणार. किती दिवस कुमार राहणार? तुम्हाला प्रौढ व्हावं लागेल. केतकं नाही, कुमार आणि प्रौढ वयाचा मुद्दा आहे. शेक्सपियरचं घर बघायला गेलो ते तसंच होतं. शेक्सपियरचं घर बघायला गेलो, त्यांनी एकच गोष्ट दाखवली नाही, बाकी सगळं घर बी दाखवून बाहेर येता येता त्या ब्रिटिश ऑफिसर बाहेर उभा होता. तो आर यू फ्रॉम इंडिया? आय सेड येस. देर इज वन हाफ स्टॅच्यू, बस्ट स्टॅच्यू ऑफ आय डोंट नो सम रायटर फ्रॉम इंडिया इन द इट हॅज बीन केप्ट इन बॅकयार्ड. मागच्या दारी ठेवलंय असं नाही. म्हणून मी पुन्हा उलटा फिरलो. बघायला गेलो तर रवींद्रनाथ टागोर, त्याच्यावरती धूळ बसलेली. मी रुमाल काढला, अख्खा पुतळा पुसला, मी बाहेर आलो. आता त्याच्या हलकटपणाला आपणही हलकटाने उत्तर द्यायचं असतं. मी त्याला म्हटलं शेक्सपियर इज अ स्टार. तो येस, ही वॉज अ स्टार अँड द स्टॅच्यू बिहाइंड दॅट रायटर इज अ स्काय. And that is why it is kept in the backyard. And your Shakespeare is twinkling on his background. Intellectual हलकटपणा, पण तो राष्ट्रासाठी. शेवटचा मुद्दा सांगतो इस्रायल मधल्या अनुभवाचा, की काय आहे अध्यात्म, काय आहे, कसं त्या पोरानं तयार केलं, काय एवढंसं राष्ट्र, कसे सगळे एकदम सगळे धंदे सोडून, जमिनी बिमिनी कोणी काही केलं नाही, सगळे सोडून तिकडे निघून गेले. कारण आता ज्यू लोकांकडनं काय आहे असं काय आपल्या इथे, अजून माझी जमीन तुमच्याकडे आहे म्हणून असं कोणी आलं? ज्यू नाही आलं कोणी. ते गेले, ते तिकडे इस्रायलमध्ये गेले. तर तिथे त्यांच्या रणगाड्यांची एक फिल्म असते आणि 40-45 मिनिटाची फिल्म, 3 मोठे स्क्रीन्स आणि असं सगळं. आणि मी कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि माझे होस्ट यजमान बरोबर होते. तर तो पोचायला उशीर झाला आम्हाला 10-15 मिनिटं. तर तो तरुण पोरगा बाहेर उभा होता. व तिथे मिलिटरी कंपल्सरी आहे ना, 3 वर्ष. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 3 वर्ष तुम्हाला मिलिटरी करायलाच लागते. ते केलं तर तुम्हाला नोकरी मिळते, नाही तर मिळत नाही. कारण सगळी पोरं अशी तळणीसाठी दणक्यात 3 वर्ष मिलिटरीचं ट्रेनिंग घेतली असल्यामुळे स्टेनगन घेऊन बाहेर उभा होता. तर मी मराठीत म्हटलं याना की ठीक आहे आता युअर लाईट सॉरी असं त्यांनी सांगितलं. म्हटलं ओके. याला म्हटलं की पुढच्या ह्या कारणाने मी परत येईन इस्रायलमध्ये असं मी त्यांना म्हटलं मराठीमध्ये. आणि मी उलटं फिरल्यानंतर तो मुलगा तरुण, बघा 22 वर्षाचा का मुलगा आहे, पण तो वाईट असं म्हणा. आत गेला. त्याचा ऑफिसर बाहेर आला. त्या ऑफिसरने विचारलं आर यू फ्रॉम इंडिया? म्हणजे येस. आर यू फ्रॉम महाराष्ट्र? म्हटलं येस. सिट हिअर. त्यांनी बाजूला बसवलं. आधीची फिल्म सुटली, 1,500 ऑडियन्सचं थिएटर, फक्त 2 माणसांनी त्यांनी परत लावला सिनेमा. आम्ही दोघंच त्या थिएटरमध्ये झालं. तो सिनेमा बघितला आणि मी बाहेर आलो. मी इंग्रज आलेला मेकॉलेजचा स्टुडंट. त्यामुळे शेक हँड करून थँक्यू सो मच असं म्हणून माझं इंग्रजीचं ज्ञान पाजळलं. त्या ऑफिसरने विचारलं यू डिडंट आस्क मी व्हाय डिड आय ओपन द थिएटर? मी म्हटलं व्हाय? फ्रॉम बिकॉज यू आर फ्रॉम महाराष्ट्र. दॅट इज द ओनली प्लेस ऑन अर्थ वेअर ज्यूज वेअर नॉट हॅरॅस्ड. अजूनही डोळ्यात पाणी येतं त्याचं तो ऐकून. मग मी त्या पोराला नमस्कार केला. व्हॉट आर डुईंग? म्हटलं नाही तुझ्या त्या शिक्षण मंत्र्याला नमस्कार, त्या 22 वर्षाच्या
मुलाच्या अभ्यासक्रमामध्ये हा मुद्दा असणार. ज्या अर्थी मी मराठीत बोलतोय त्याला कळलं आणि त्याने त्या ऑफिसरला बाहेर बोलवलं, त्याचं मूळ ह्याला मी मराठीत बोलतोय कळलं आणि मी महाराष्ट्राचा आहे ह्या पोराला कळलं, म्हणून पुढचं सगळं घडलं. म्हणून मी त्या पोराला नमस्कार केला. आम्ही नाही एवढा राष्ट्राने विचार केला. 47 सालापासून पहिले आम्ही नाहीच शिक्षणामधनं राष्ट्रप्रेम ही संकल्पना आम्ही नाहीच रुजवली. आणि अध्यात्म प्रेम रुजवायला गेलो तर शिकलेल्या लोकांनी त्याला नाकारलं. साहित्य संमेलन झालं आळंदीला, एक साहित्यिक गेला नाही ज्ञानेश्वरांच्या समाधीवरती दर्शन केला. ज्यांचं काव्य 750 वर्ष टिकतं. तुझी महाबळेश्वरला जाऊन लिहिलेलं गाणं पण टिकत नाही एवढं, दारू पीत. त्या साहित्यिकाला नमस्कार नको, मुद्दा पटेल न पटेल, मग माऊलींना नमस्कार नको का? इतकी वर्ष डोक्यावर घेऊन हिंडतायत. जगद्गुरूंना नको. किती सुंदर आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. काय सुंदर कल्पना आहे. बुद्धिवंतच आहे ना, की तुम्ही आहे ऐसा देव वदवावी वाणी कुठे जनांमध्ये, आणि नाही ऐसा मनी अनुभवावा. काय सुंदर कल्पना आहे. जगद्गुरूंचा आहे. पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी. काय सुंदर आहे. दोन्ही दगडाचेच आहेत. हे बुद्धिमंताचं लक्षण आहे. हा विचार अध्यात्माचा मांडला गेलेला आहे. अत्यंत व्यावहारिक दृष्ट्या सोपा करून मांडला गेलेला मुद्दा आहे. आम्ही त्याच्यावरती अंमल करत नाही. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. झाड लावल्यानंतर म्हणजे जन्माला आलं मूल की सोयर लागतं ना, मग तेच सांगताय जगद्गुरू झाडं लावा म्हणून. तुम्ही कॉन्क्रीटच्या इमारती बांधताय काय झाडं कापून? असं उलटा FSI काय देत आहे आकाशाकडे जाणारा? किती गोंधळ आहे तुम्ही सांगा मला. हा गोंधळ आहेच ना. किती गर्दी, काय. मी पण त्याचंच एक कारण आहे. मुंबईहून इथे आलो होतो गर्दीचं. अरे काय करावं. कसं अध्यात्माचं विश्व, ते विश्वच वेगळं आहे. त्याचं ह्या पृथ्वी तलावरती काही संबंध नाही असं ह्या आध्यात्मिक लोकांना वाटतं की आपला काही संबंध नाही. या लोकांची एक क्षुल्लकच आहेत. आपण असं होत नाही. तुम्हाला जगावं लागतंच ना शेवटी. किती यूट्यूबवरती देखिए ऐसा है असं करून अत्यंत सुंदर अध्यात्म सांगून, लोभ नाही चाहिए, लाभ होगा न होगा लेकिन लोभ नहीं चाहिए असं प्रवचन कर. आणि शेवटी म्हणता ना चॅनल को सब्सक्राइब कीजिए. आणि मग साले तू आधी लोभ नको म्हणतो ना. नाही तसं होत नाही ना. हे जे खोटारडेपणा आहे हे नुसतंच फेसबुक आहे. फेस म्हणजे तोंडाला फेस आल्याच असं. अध्यात्म म्हणजे नेमकं काय? ती कविता तुम्हाला ऐकवतो तर सुख मिळणार, नाही तर मिळणार नाही. बाकीचा विचार प्रत्येक आपापल्या पद्धतीप्रमाणे करेल. लेफ्ट राईट, हा म्हणजे ऐकण्याची पद्धत असेल ना काहीतरी एक लेफ्ट राईट. कारण काय झालं, हे कानावरच बसलेले आहेत लेफ्ट राईट. हात येणारा कसा आहे त्याच्यात आलो. कीप स्माइलिंग असं ठेवा. शेवटी तुम्ही जरी आध्यात्मिक ज्योतिषांनी सांगितलं की तुम्ही 90 वर्ष जगणार, तर ज्याला सांगितलं तो करोनात गेला ना. याचा अर्थ असा आहे की व्यक्तिनिष्ठ ज्योतिष वेगळं आहे, कुटुंबनिष्ठ ज्योतिष वेगळं आहे, समाजनिष्ठ ज्योतिष वेगळं आहे, राष्ट्रनिष्ठ ज्योतिष वेगळं आहे. व्यक्ती आणि समूहामध्ये फरक आहे. बदलतं सगळं. गणित बदलत जातं सर. बदलतं गणित समजून घ्या अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. कुठल्याही प्रकारचा आकस, आक्रमकता आणि तसं पेटून उठणं असं न करता सुद्धा काही गोष्टी शांतपणे आपल्याला करता येऊ शकतात आणि त्या कराव्यात. समोरच्या माणसाला नामोहरम करण्यासाठी दरवेळेला काही तुम्हाला ह्या पद्धती, पण ही एक आहे एवढी कमान जागृती तरी असू दे वैचारिक दृष्ट्या, तेवढी सुद्धा वाईफ गेल्या शरीरातून तरी कामं होणार आहेत होते. असो. सुख म्हणजे काय ही कविता ऐकवतो आणि थांबतो. खूप धन्यवाद. माईक सिस्टीम पण मस्त छान आणि प्रेक्षकही हळूहळू आले. नंतर बऱ्यापैकी जमले ना. जे नंतर आले ना ते वेळेवर आले.
म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला, असा प्रश्न विचारित होतो जाता येता प्रत्येकाला. पहिला भेटला दारुड्या, म्हणाला पाऊस सर घशातच सगळं मिळेल तुला. मग भेटला कारकून, कारकुनाला विचारलं, म्हणाला मा नदी घाल खाली. हो हो म्हणाला शिकारी, सगळी सुखं येतात दारी, चल मस्टरची वेळ झाली, असं म्हणून तो निघून गेला. मग भेटला दुकानदार व्यापारी, त्यालाही विचारलं तेच. म्हणाला माझा नफा झालाय कमी, मला एकच पडलाय पेच. म्हटलं मुद्दल आहे ना तसंच, फक्त नफा झालाय कमी. म्हणाला त्यालाच नुकसान म्हणतो आम्ही, तुझी अक्कल झाली कमी. मग भेटला आत्महत्या करायला निघालेला शेतकरी, त्याला विचारलं, म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला. तर म्हणाला पाऊस देतो आणि माऊस नेतो, पिकवलेल्याला मिळत नाही भाव आणि पोट भरण्याचे वाढले आहेत भाव. पिकवलेलं जातं सडून, नाही तर माऊस नेतो कुरतडून. म्हटलं माऊस म्हणजे उंदीर, तुला काय रे ठाऊक. म्हणाला माझ्या नातवाला इंग्लिश शिकवत आहेत पहिलीपासून घाऊक. मग देवळात गेलो, देवांना विचारलं, म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला. तर उत्तर आली 33 कोटी, पुन्हा झाली माझीच खोटी. गणपती म्हणाला सुख म्हणजे ज्ञान, सरस्वती म्हणाली सुख म्हणजे विद्या, हनुमान म्हणाला सुख म्हणजे राम, विठ्ठल म्हणाला सुख म्हणजे नाम, दत्त म्हणाले सुख म्हणजे गुरु. महाराज सुचना मी काय करू. म्हणून मी देवळा बाहेर पडलो. दारात होता भिकारी, भिकाऱ्यानं मागितली भीक. म्हटलं धर जागा दिसतोस, काहीतरी शिक, काहीतरी विक. तर भिकारी हसला, म्हणाल मी मागितली भीक, तुम्ही दिलात प्रश्न. मी मागितला अर्जुनने, तुम्ही दिलात कृष्ण. तो म्हणाला म्हणजे हा हसला म्हणजे ह्याला सुख मिळालेलं दिसतंय. म्हणून त्याला विचारलं, म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला. तर म्हणाला आमच्यासारखं करा. मी म्हटलं काय करा. म्हणाला डबा सरळ धरून भीक मागितली बघून, डबा सरळ धरून भीक मागितली बघून, नाही मिळाली तर डबा करतो उलटा आणि वाजवत बसतो एकटा. त्याचा आवाज ऐकून कोणीतरी नाणं फेकतो, डबा सरळ करतो आणि पुन्हा एकदा आवाज ऐकतो. त्या नाण्यात मला मिळतो चहा पाव. आणि नाणं फेकणारा देवळात जाऊन म्हणतो देवा तू मला पाव. त्याच्या आधी पाव मला मिळतो, त्याच्या आधी पाव मला मिळतो म्हणून तो परत हसला. माझा जीव परत फसला. म्हटलं माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. म्हणाला दिलं, आमच्यासारखं करा. डबा सरळ धरून भीक मागितली बघून, नाही मिळाली तर डबा करतो उलटा. तुमचा प्रश्न उलटा करा म्हणजे होईल त्याचं उत्तर, त्याची दुर्गंधी जाईल आणि होईल त्याचं उत्तर. मी प्रश्न उलटा केला. मूळ प्रश्न असा होता, म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला. आणि माझ्या लक्षात आलं, मला काय मिळेल ते त्याला सुख म्हणतात, मला काय मिळेल ते त्याला सुख म्हणतात. आणि हे अध्यात्म जर तुम्ही अंमलात आणलं तर मग राष्ट्रासाठी, राष्ट्राच्या रक्षणासाठी, राष्ट्राच्या अस्मितेसाठी जी आवश्यक मनोवृत्ती आहे ती तृप्तीतून जन्माला येईल, ती अतृप्तीतून येणार नाही. ती येत नाही आहे 47 सालापासून. याचं कारण आम्ही अतृप्त जगतो, आम्ही तृप्त जगतच नाही. आत्ता म्हटल्याप्रमाणे तृप्ती मानायला सुरुवात करा तर सगळं शक्य आहे. आणि प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हटलं की अध्यात्म आणि राष्ट्र एकत्र येईल आणि पाकिस्तानची परत हिंमत होणार नाही. धन्यवाद.